आपल्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे। आज एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा दिवस आहे आणि ग्रामीण भागामध्ये जे परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि अजितदादा देवेंद्रजी या संपातल्या मागण्या संदर्भाने लक्ष टाकून आहे। मला वाटतं लवकरच निर्णय होईल आणि आमच्या एसटी कर्मचारी जे अनेक दिवसापासून ज्या ज्या मागण्याकरता सरकारकडे लक्ष ठेवून आहेत किंवा सरकारकडे ते मागणी करतात आहे, मला वाटतं लवकरच निर्णय होईल। कुठेतरी राज्य सरकारच्या विरोधात जो एक आंदोलन उभं केलं जात आहे, काही राजकीय पक्षांचा यामध्ये सहभाग आहे असं वाटतं का तुम्हाला? आता जेव्हा जेव्हा आंदोलन होतात तेव्हा विरोधी पक्षाची जबाबदारी आहे त्या ठिकाणी जाणे, त्या ठिकाणी आंदोलनाला सपोर्ट करणे सरकारचं काम आहे, त्याला निर्णय करणे। त्यामुळे विरोधी पक्ष आहेत का तर ते असतीलही, पण त्यापेक्षा एसटी कर्मचाऱ्याचे मागण्याला न्याय मिळाला पाहिजे हे महत्त्वाचं आहे। मुंबईला जेव्हा सरपंचांची संप होता, आझाद मैदानावर ते बसले होते राज्यभरातले सरपंच, तेव्हा शरद पवार असेल, उद्धव ठाकरे असेल, नाना पटोले हे देखील तिथे गेले होते। तसं कुठेतरी दिसत होतं की विरोधी पक्षाने एक राज्य सरकारच्या विरोधात मोहीम उघडल्याचं पाहायला मिळत आहे। विरोधी पक्ष हा नेहमीच कुठलाही आमचा असो की त्यांचा असो ते आंदोलनात त्या भूमिकेमध्ये आपला सहभाग देत असतात। सरकारचं काम आहे प्रश्न सोडवणे, त्यामुळं त्या आंदोलनात विरोधी पक्ष काय गेले, या आंदोलनात काय गेले, मला वाटतं ते गेलं तर अडचण नाही, पण सरकार मात्र खंबीर आहे। सरकार सर्वच प्रश्न सोडवत आहे आणि हाही प्रश्न सुटेल, आज उद्यापर्यंत सुटेल असं वाटतं तुम्हाला? सुटेल। तर हे होते चंद्रशेखर बावनकुळे। कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।